नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील हा 10वा भाग. साताऱ्यातला सार्वजनिक गणेशोत्सव याच्या आठवणी मी आपल्याला शेअर करणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केला आणि तो सर्व महाराष्ट्रावर पसरला. आज मी तर तो जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे सर्व भारतात आणि परदेशातही तो सार्वजनिकरित्या साजरा होतो. पुण्यात पेरलेले साताऱ्यात लगेचच होत ही जुनीच परंपरा. शिवाय त्या काळात दादासाहेब करंदीकर वकील वगैरे मांजोरा मंडळी सातारा असल्याने साताऱ्याची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ही पुण्यापाठोपाठ सुरू झाली होती. मला आठवते म्हणजे साधारणपणे 6व्या-5व्या वर्षापासून म्हणजे 1950 पासून सर्व सार्वजनिक मंडळांची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढण्याची प्रथा साताऱ्यात होती. पुण्याप्रमाणे साताऱ्यात होती. त्या मिरवणुकीचे सुसूत्र संयोजन करण्यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1945-46 सुमारास दत्तोपंत परांजपे गुरुजी, ज्यांना परांजपे मास्तर म्हणत, आणि माझे वडील राणा उर्फ भाऊगा गोडबोले यांनी केली होती. डॉक्टर कोल्हटकर, आबा कवारे, कोंडीराम सावकार, मालक मरकापुरे आणि काही तरुण कार्यकर्ते हेही त्याचे सदस्य असत. राजवाड्याहून सुरू होणारी मिरवणूक तांदुळाई मोतीचूक, देवी चौक, मग पाचशेक पाटी मोतीचूक या मार्गाने येऊन मोतीतळ्यात विसर्जन होईल. पुढे काही काळानंतर ती आणखीन पुढे पॅलेस स्ट्रीटनी देवी चौकातून पुढे कमानी हौदापर्यंत जायला लागली. तिथनं खाली होऊन परत इकडे यायला लागली. नगरपालिकेचा पहिला गणपती आणि शेवटचे मात्र 4 मानाचे गणपती आणि सर्वात शेवटी शंकर पार्वती असा क्रम असे. क्वचित क्रमावरून वाद होत, पण या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे मध्यवर्ती मंडळ होतं त्यांचे सर्वजण ऐकून तोडगा निघत असे. एके वर्षी तालीम संघाचा गणपती मध्येच त्यांनी आणला, त्यावरून मोठा वाद झाला तर तेही मला आठवतं. तर एकदा मशिदीसमोर, कारण पाचशेक पाटीजवळच मशीद आहे आणि तिथं त्यासमोर वाद्य आणि गुलाल उडवण्यावरून वाद्यावरून वाद झाला होता. पण तेही प्रकरण नंतर मिटलं. साताऱ्यातील मुस्लिम समाजातही समंजस असल्याने आणि पै रसूलभाई बागवान, पैगंबर श्री रहीमबक्ष पैलवान, तर नंतरच्या पिढीतले आमचे गुलाबभाई बागवान असे नेतेही पोक्त होते, त्यामुळे कधी वादविवाद पुढे फारसा झाला नाही. मिरवणुकीत गुलाल कमी, लेझीम पथके आणि व्यायाम पथके जास्त असत. शिवाजी उदय मंडळाच्या शिस्तबुद्ध मिरवणुकीचे आकर्षण असे. तालीम संघाचे वादाच्या पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे आत्ताचे जे खासदार उदयनराजे त्यांचे वडील, ते तेव्हा सातारचे नगराध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आदल्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आणि जवळजवळ निम्म्याहून जास्त मंडळींनी तेव्हा विसर्जन केलं. मात्र पुढच्या वर्षी हा वाद मिटला आणि एकत्रितच मिरवणूक निघाली, हेही मला आठवत आहे, कारण त्या मिरवणुकीत मी सुद्धा सामील होतो. ही सगळी मंडळी मिरवणूक असे ती साधी असे. शाळेत असताना आम्ही इंग्लिश स्कूलचं सुद्धा मुलं त्या मिरवणुकीत परांजपे मास्तरांच्या नेतृत्वाखाली झांजा वाजवायला किंवा कधी वेत्रचरण म्हणून असे किंवा फरी गदगा हे चौकाजवळ खेळ दाखवायला आम्हा मुलांनी नेलं, मला आठवतं आहे. शिवाजी मंडळाचे जे कार्यकर्ते म्हणजे मुलं होती, मुली, त्यांची मिरवणूक फार शिस्तबद्ध असायची, आजही असते, आणि विविध खेळसुद्धा ते त्या मिरवणुकीत दाखवत चौकाजवळ. मात्र पुढे पुढे म्हणजे विशेषतः 80-85 नंतर ही जुनी मान्यवरांची पिढी निवृत्त झाल्यावर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ चालू राहिले, पण त्याचे नेतृत्व संपले. मिरवणुकीतील शिस्त कमी कमी झाली. गुलालावर अनेक रंगांची मुक्त उधळण, बँड पथके सुरू झाली. अनेक मंडळी आदल्या दिवशी सकाळी, काही संध्याकाळी, तर काही अनंतरितात वेगवेगळ्या मिरवणुकीने सकाळ, दुपार, संध्याकाळी विसर्जन करू लागले. आज मितीला आहे साताऱ्यात एकत्र मिरवणूक असे फक्त म्हणायचे, प्रत्यक्षात ती अनेक विसर्जन मिरवणुकांपैकी एक असते. त्यातील शिस्त तर संपलीच. मध्यवर्ती मंडळ नावालाच अस्तित्वात आहे. जुन्या मंडळींच्या सामुदायिक नेतृत्वांतर असे सामुदायिक सोडाच, पण एकमुखी नेतृत्वही साताऱ्यात शिल्लक राहिले नाही, हे वास्तव आहे. अर्थात तरीही विविध गणेशोत्सव मंडळातून अजून कार्यकर्ते घडत आहेत, ही बाब मात्र महत्त्वाची आहे. आमच्या शनिवार पेठेत पूर्वी शनिवार पेठ गजाननोत्सव मंडळ या नावाने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव होत असे. तो शनिवार पेठला बालाजी मंदिराच्या मागे तालीम म्हणून जागा आहे, तिथे मांडव घालून केला जाईल. त्यांच्या ठेवी होत्या, उत्तम उत्सव होत असे, कीर्तनं होत असत, स्पर्धा होत असत. कालांतराने तरुण कार्यकर्ते प्रौढ होत गेले आणि त्या मंडळाचे स्वरूप आकसत जाऊन तो जोशीवाड्यात छोट्या प्रमाणात होऊ लागला आणि नंतर तो बंदच पडलेला होता.
त्यामुळे वरच्या टोकाच्या माचीपासून एकदम वाघाच्या नळीपर्यंत कोणताही सार्वजनिक गणपती नव्हता. वाघाच्या नळीजवळील मंडळाने त्या सर्व भागात वर्गणी मागायला सुरुवात केली होती. आपल्या येथील मंडळ बंद पडणे ही खंत जुन्या मंडळींना वाटत होती. अशापैकी एक होते दत्ताच्या देवळासमोर राहणारे डोंगरे मास्तर. पॉप्युलर इंग्लिश स्कूलमध्ये ते तेव्हा नोकरीला होते. किंचित बुटके, तांबूस कोऱ्या वर्णाचे, देखणे अतिशय, आणि धोतर कोट टोप्याचा बैठगडीचा पेहराव करणारे डोंगरे मास्तर पॉप्युलर स्कूलमध्ये लोकप्रिय होते आणि आमच्या पेठेत सुद्धा. त्यांनी मनावर घेतले आणि आम्हा शाळकरी मुलांना एकत्र केले. दत्ताच्या देवळात आपण गणपती बसूया, तुम्ही काम करा, मी तुमच्या पाठीशी, असा त्यांनी दिलासा दिला आणि शनिवार पेठ गजानोत्सव मंडळाचे पुनरुज्जीवन झाले. मी तेव्हा 8वीत होतो. मी, वसंत वेलणकर, विजय केसकर, महादेव सुतार, राम गुजर, राम जोशी, शब्बीर व मुसा बागवान अशी आम्हा मुलांची टीम तयार झाली. नारळी पौर्णिमेपासून पावती पुस्तके छापून वर्गणी गोळा करायची मोहीम सुरू झाली आणि मग सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त शाळेची वेळ बघता सर्वांच्या डोक्यात गणपती उत्सव या एकमेव विषयाने घर केले. वर्गणी मागणे, त्यासाठी पुन्हा पुन्हा हेलपाटे मारणे, दत्ताच्या देवळाची साफसफाई, त्याचे अंगण खणून चोपून सारवून तयार करणे अशी कामे सुरू झाली. डोंगरे मास्तरी तरुणाच्या उत्साहाने आमच्यात सामील होतेच. माझ्या आठवणीप्रमाणे 4 आणि 8 आण्यापासून जास्तीत जास्त म्हणजे 3 रुपयापर्यंत घरटी वर्गणी मिळून एकूण 70 रुपये जमा झाले. श्रींची मूर्ती पेठेतीलच मूर्तिकार अण्णा भावे यांनी नामात्र 3 रुपयानं दिली. मग सजावटीसाठी वेलणकरांच्या घरचे टेबल, बाजूला लावण्यासाठी आमच्या घराच्या 2 चादरी आणल्या. आम्हा मुलांच्या धावपळीवरून गणेश चतुर्थी आदल्या दिवशी पेठेतीलच इब्राहिम पटवेकरी, आमच्या चुलत भावाचा मित्र, आमच्या घराच्या समोरच राहायचा आणि तो बांगड्या विकणे किंवा पटवेकरी ज्याला म्हणतात ना, कलाबतूच्या वस्तू तयार करणे, विकणे, त्यांच्या घरी डोलाही बसायचा मोहरमचा. तर तो स्वतःहून रंगीत कागद, सुतळी आणि खळ घेऊन आला. कलात्मक कागदावर त्यांनी पताका तयार केला आणि आम्हाला त्या कशा चिकटवायच्या सुतळी वगैरे शिकवलं आणि देवळात आत आणि बाहेर उत्तम पताका घालून तो परिसर सुशोभित करून टाकला. शिवाय गणपतीसाठी म्हणून या पताका आणि मूर्तीसाठी वेल्वेटचा उत्तम हारही दिला. पेठेतील सोनोपंत भटजींनी सकाळ संध्याकाळच्या पूजेची जबाबदारी घेतली आणि गणपती उत्सव सुरू झाला. रोज संध्याकाळी कोणाच्या घरची खिरापत अशी यादी करताना रोज एक म्हणता रोज 3-3 घराहून आपण खिरापत यायचे ठरले. अण्णा भावे यांच्या घरापासून दत्तावरनं मूर्ती आणण्यासाठी गाडी होऊन मधुदादाला सांगून त्याच्या टॅक्सी टाकून मूर्ती आणायचे ठरले. ती टॅक्सी 1938च्या मॉडेलची भरभक्कम होती. तिच्या टपावर मूर्ती आणि 5-6 मुले बसली आणि बाकीच्या पुढे गणपतीला जय जयकार करत ती आणली आणि दत्ताच्या देवळात यथासांग आरत्याच्या गजरात सोनोपंतांच्या हस्तीची प्राणप्रतिष्ठा करते. मुळात एकूण वर्गणी जमली फक्त 70 रुपये. त्यामुळे डोंगरे मास्तरांनी फारसा खर्च न होता होणारे कार्यक्रम हुडकून काढले. पेठेतील रेडिओ स्टार तुकाराम दळे यांचे गायन, त्यांचे मानधन ₹5 आणि तबलावादन आमच्या पेठेतील माधव कुलकर्णी, मी त्याला गिंद्या कुलकर्णी म्हणायचे, त्याला ₹1 मानधन. एक दिवस मुलामुलींचे पळणे, चमचा लिंबू, लंगडी वगैरे शर्यती, एकूण बक्षिसे ₹7. शिवाय आमच्या घरी राहायचे राव म्हणून आमच्या घरात भाड्याने ते टॉमको कंपनी, टाटा ऑइल मिल्सचे ते रिप्रेझेंटेटिव्ह होते सेल्सचे. त्यांनी काहीतरी ते हमाम किंवा कुठल्या तरी सामानाची जाहिरात होती, त्याच्या काही वड्या आणि अशी ते पिशवी एक चटईची केली होती, त्या आम्हाला बक्षीस म्हणून दिल्या. त्या बक्षीस एक दिवस पेठेतील मुलामुलींचे विविध गुणदर्शन, त्याकरता लाऊडस्पीकर लागायचा. तो पेठेतले आमचे के सुभेदार म्हणून होते, KB सुभेदार, अतिशय हुशार तंत्रज्ञ होते. कोणा इलेक्ट्रिकल म्हणून दुकान होतं, पण तेवढेच लहरी होते. पण त्यांना ₹5 दिल्यावर ते म्हणजे ठीक आहे, लाऊडस्पीकर माझा मी आणून लावतो. आणि हे जे गुणदर्शन आहे ते बसवायची जबाबदारी माझी आई मालतीबाई म्हणजे त्यांनी घेतली. आमच्या मागच्या अंगणात ते मुलं म्हणजे कार्यक्रम जोडायचे. काही मुलामुलींच्या आईवडिलांनी घरीच गाणी बिणी बसवून घेतली आणि तो एक दिवस कार्यक्रम झाला. डोंगरे मास्तरांचे मार्गदर्शन होते, ते स्वतः सतत हजेरी असत. तेव्हाच आयुष्यात पहिल्यांदा मला कलाकारांचे स्वागत आणि आभाराचे भाषण करण्याची संधी मिळाली. फारसं ततपप झाले नाही विशेष. विसर्जनाच्या वेळी मोठ्या मिरवणुकीत न जाता फुटक्या तळ्यातच मधुराची टॅक्सीवरून विसर्जन झाले. पेठेतील लोकांनाही या शाळकरी मुलांनी नेटकेपणाने उत्सव केला याचे अप्रूप वाटले आणि त्यांनी भरभरून कौतुकी केले. हीच परंपरा पुढं मग चालू राहिली. वर्गणी वाढायची त्या, पण हे सगळ्यांना आम्हाला शिकायला मिळालं. या गणपती उत्सवामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सार्वजनिक कामासाठी पैसे गोळा करणे, त्याकरता हेलपाटे मारणे, त्याची लाज न बाळगणे,
ते काटकसरीने वापरून स्वच्छ हिशोब ठेवणे, सहकाऱ्यांची टीम मांडणे आणि ती कार्यप्रवण करणे, कार्यक्रमाचं नियोजन करून तो व्यवस्थित पार पाडणे, अशा पुढील आयुष्यात असंख्य वेळा यशस्वीरित्या केलेल्या गोष्टींची पायाभरणी त्या उत्सवामुळे झाली. पुढची 3ही वर्षे त्या उत्सवाचे स्वरूप आम्ही वर्धिष्णू करू शकलो. पेठेतील लोकांचा आर्थिक व प्रत्यक्ष सहभागसुद्धा वाढला. पेठेतील मुलामुलींच्या विविध गुणशाळांना एक दिवस पुरा पडेना म्हणून 2 आणि पुढे तर 3 दिवस ते कार्यक्रम करायला लागले. आमच्या पेठेमध्ये डॉक्टर नलिनीबाई साठे म्हणून होत्या, स्त्रीरोगतज्ञ. म्हणजे शंकरराव साठेंची सून. त्या नुकत्याच वारल्या. त्या उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होत्या आणि त्याही त्यांच्या बाजूच्या सगळ्या मुलांचे कार्यक्रम बसून घ्यायचे. त्यांचा एक दिवस कार्यक्रम व्हायला लागला. इकडे आई बसवायची, त्याचा एक कार्यक्रम, एक दिवस इतर पालकांनी बसवले. असे 3 दिवस कार्यक्रम करमणुकीचे व्हायचे. बाहेरच्या कुठल्याही करमणुकीचा कार्यक्रम पैसे देऊन करायची पाळी आली नाही. त्यानंतर 4 वर्षे कॉलेजसाठी पुण्याला गेल्यावर बाकीच्या मित्रांनी आणि पेढीतील पुढच्या पिढीने त्या उत्सवाची परंपरासह उत्तम रीतीने वाढवत नेली. 1965ला मी कॉलेज पूर्ण करून साताऱ्यात परत आलो आणि भाऊकांचा टॅक्स कन्सल्टन्सीचा व्यवसाय करू लागलो. पेढेतील तरुण मुले गणपतीत्सव करीत होती, त्यांना मदत आणि मार्गदर्शन चालू ठेवले. उत्सवाचे स्वरूप आणखीच वाढत गेले. इतर कार्यक्रमात लांबून मार्गदर्शन करायचो, पण विसर्जन मिरवणुकीत मात्र मी आणि माझ्याबरोबर इतर पेठातील माझे मित्रही उत्साहाने सहभागी होत असो. त्यामध्ये ट्रकची व्यवस्था करण्यापासून प्रत्यक्ष ढोल गळ्यात अडकवून वाजवण्यापर्यंत आणि भरपूर शुद्ध गुलाल आणून दणक्यात तो उडवत इतरांना हुडकून बाहेर गुलालने माखले जाई. मिरवणूक पहाटे 3-4 वाजेपर्यंत चाले. विसर्जनाच्या वेळी गणपतीसमोर सर्व आरत्या, देवे, अथर्वशीर्ष आणि फलश्रुती असे साग्रसंगीत होऊन मगच त्याचे विसर्जन होते. त्यानंतर पेढेत आल्यावर आमच्या घराच्या अंगणात सर्व जी मिरवणुकी असतील ती मुलं त्यांना परांजपे मास्तराकडून दरवर्षी चिरमुल्या आणि भडंग असतो आपण तसं चिरमुल्या ते पाठवत आणि आईने सर्वांसाठी केली गरम कॉफी याचा सगळ्यांना दिली जायची. मग मुलं आपापल्या घरी जायची आणि आंघोळ करून झोपायला 5 वाजत, पण तरी 8 वाजता उठून मी आपल्या उद्योगाला लागे आणि आपण ती सगळी मुलं लागत असत. 74पर्यंत हा क्रम चालू राहिला होता. आणि ह्या सर्व उत्सवामध्ये एक अथर्वशीर्षाचाही कार्यक्रम असे, अथर्वशीर्ष सहस्रावर्तन. त्यानंतर दत्तोबन परांजपे त्यांचा पुढाकार असे. ते स्वतः बसत आणि इतरांना बोलवत. आमचे सोनोपंत थत्ते सर, सदुभाऊ शिवडे, सोनोपंत रायरीकर, समोर दत्तोपंत पाठक राहायचे, पाठक ते असत आणि मुलं आम्ही सगळे. असं ते सकाळी 6ला सुरू व्हायचं आणि 8:30-9पर्यंत तो सहस्रावर्तन संपायचं. हाही कार्यक्रम आवर्जून होत असे. आणि विशेषतः जुना मोठा स्टँडचा गणपती आमच्याकडे त्याही आठवणी मी सांगेन तेव्हा तो येईल सगळं. त्यांचं विसर्जन पार पाडायची आम्हावरती जबाबदारी होती. 1975च्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच आमच्या कुटुंबात एक दुर्घटना घडली आणि त्या वर्षापासून माझा मिरवणुकीत सहभाग संपला, तो संपलाच. आणि त्या थोड्या काळानंतर आमच्या इथलं गणेशोत्सव मंडळ आणि नंतर निघालं राजकमल मंडळ एकत्रित झाले आणि त्यांचा एकत्रित गणपती उत्सव बसतो. माझा पण त्यातला सहभाग संपला. अनंत दिवशी संध्याकाळी 2-3 मित्र एकत्र जमून सुखदुःखाच्या गप्पा मारण्याचा नवीन कार्यक्रम सुरू झाला. तोही तो तब्बल 27 वर्ष चालत राहिला आणि 12 साली 70 जवळ थांबला आहे. आमच्या गोडबोले कुटुंबातील गणपती, आमचा जो कौटुंबिक आहे पिढ्यानपिढ्या आलेला, तो आमच्या थोरले चुलते दादांच्याकडे बसत असे. या सार्वजनिक गणपती सुरुवात झाल्यानंतर उद्या त्या वयात असताना मी हट्ट झाला की आपल्या घरी गणपती बसवूया आणि मग आमच्या घरी गणपती बसवायला सुरुवात झाली. परंपरागत आमचा गोडबोल्यांचा गणपती गौरीबरोबर जात असे, पण या सार्वजनिक गणपतीमुळे त्या आम्ही जे पोरं असलो ते वेळ नाही ना, कारण सगळं मंडळाचं काम करायचं. त्यामुळे आमच्या घरचा गणपती अनंत चतुर्थीलाच आम्ही विसर्जित करू लागलो. ती परंपरा आज अखेर आता गेली 25 आणि 20 जवळजवळ 8वीत सुरू केला म्हणजे बघा 60-65 वर्ष ती चालू आहे. आता आम्ही तिघे भाऊ, मी अशोक आणि अच्युत, आम्ही वेगवेगळे राहतो, पण आमचा गणपती एकत्रितरित्या आमच्याच घरी बसतो. प्रतिष्ठापना रोज संध्याकाळी आरतीला आणि विसर्जनाला आम्ही सर्व एकत्र जमतो आणि उत्साहात त्या विद्येच्या देवतेचे पूजन करतो. कुळाचार आणि कुलधर्म कसे पुढच्या पिढीकडे जातात आणि तेही मूळ स्थान कायम ठेवून याचेच हे द्योतक आहे. कारण अजूनही घरी गणपती असला तरी चुलत्यांच्या घरातील गणपती एक दिवस तरी जाऊन दर्शन घ्यायची ही प्रथा आजही कायम आहे. आणखी काही वर्षांनी माझ्या धाकट्या भावांच्याकडे नातवंड आली की कधी ती नातवंडी हट्ट धरतील आणि तेथे गणपती स्वतंत्र बसतील.
आणि मग कधी इतकी नातवंडे गणपतीत एक दिवस मोठ्या म्हणजे आमच्या घरी दर्शनाला येऊ लागतील. परंपरा अशीच तयार होऊन वर्धिष्णू होत असते ना. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.